आता आपण अरे सॉरी शुभ सकाळ. तर आता आपण उठलेलो आहे. आता मगाशीच उठलो आहे. फक्त आंघोळ विंघोळ करत होतो. आता जरा निघायचं आपल्याला. आणि रोज तयार झालो आहे. ब्लॅक आणि ब्लॅक इथं पण ब्लॅक. तिथं भाई तो भाई कन्फ्यूज झालाय. साहेबांनी 2-3 शर्ट आणले की विचार करतोय की कोणते घालू. एक दिवसाचं लग्न आहे पण त्याने कपडेचा भाई बॅग भरून आणलेले. काय माहिती हा पुन्हा का अजून जाणार वाटतं फक्त कपड्यांमध्ये. तो अजून पण कन्फ्यूज आहे की कोणते कपडे घालू. एवढा चांगला शर्ट होता हा बघा, हा व्हाईट वाला. कोणतं नाही चॉकलेटी वाला पण बघूया आपण, ट्राय करूया. ओके बघू त्याच्या मनाची. ते बघा सेंड पण काढलं. अच्छा पाकिट आहे, सॉरी बघा पाकिट वाला विचार करा. पॉकेट दे ना मग मला. तर मित्रांनो आता बघू थोडा वेळ आपण निघूया, नाश्ता बिष्टा करूया. आपल्या काकींनी इकडे काकी आहे पोहे बनवलेत मग. तर आपण नाश्ता वगैरे करूया आणि डायरेक्ट थेट हॉलमध्ये भेटूया. हॉल असेल की काय माहिती ना आता. पण तुम्हाला एकदा ना मी नजारा दाखवतो इकडचा. असा स्लोप आहे ना, डायरेक्ट वरतून खाली गेलं तर नाही, खालून वर जाईल सीधा खालून वर. हा तुम्हाला नंतर आता दाखवतो निघताना. चला बाय. तर मित्रांनो आता आपण जरा डोंगरावरती आलोय. डोंगरावरती नाही, डोंगरवरती आहे आणि आम्ही त्या डोंगराच्या खाली आहे. पाठी बघा ऑफिस आहे, शौचालय ऑफिस. स्वच्छ टॉयलेट, एवढा स्वच्छ टॉयलेट आहे ना. हे बघा तुम्हाला इथूनच दाखवू शकतो, नाहीतर तुम्ही उलट्या करता. तर आता आपण इकडे जरा तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवण्यासाठी इकडे आलोय, कारण खूप वरती आहे डोंगरावरती. तर मित्रांनो आता आपण हॉलवरती पोहोचलेलो आहे. सगळं माझ्या पाठी बघू शकता, ब्लॉग चालू आहे. भाई नवरदेव, हाच नवरदेव, हाच मचवतोय भाई. आग लावून टाकणार, सगळ्या पोरी हाच खाणार आहे. आम्ही उगाच कपडे घालून आलोय. इथं बघा काय होतंय, फुल ब्लॅक 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 बाय ब्लॅक इज फेवरेट गाईज. ब्लॅक इज फेवरेट. हे गाईज विचार स्वतःहून आले. 4 शर्टानंतर एक शर्ट त्याला आवडला. काही झालोय आम्ही एक दिवसासाठी बरोबर. हा आलाय 3 दिवसाचे कपडे घेऊन. म्हणजे विचार करा 3 दिवसाला डायरेक्ट 8 दिवसाचेच कपडे. तर आता बघा इकडं सामान बिमान लावतायत. आता सामान बिमान लावून भेटूया. ओके चेकिंग चालू आहे जरा. तर चेकिंग बिकिंग झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट सुरू करूया. जास्त व्हिडिओ नाहीत, मोजके 2-3 व्हिडिओ असतील. इकडच्या 2 असतील आणि नेक्स्ट ऑर्डर पण आहे, तिकडे 2 असतील. जास्त व्हिडिओ नाही. जिथे आम्ही लोक वाजवतो त्याच व्हिडिओ आम्ही ओके तर भेटू आपण सुरू करताना 2 व्हिडिओमध्ये. चला.
नुकसान करत समजा आम्ही सामान एक साईडला टाईट जास्त झालं आणि आम्ही ना एवढे प्रेशर नव्हतं प्रेशर कट होत पॅकअप काय माहिती मला तर मित्रांनो आता आपण जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, पॅकअप पण झालेलं आहे मग अशीच जेवलो वगैरे आता ट्रेन मध्ये बसलोय. ट्रेन मध्ये रिक्षा मध्ये बसलोय जेवण वगैरे. इकडं आपला अक्षाबाई आहे आणि इकडं यश आणि तो तिकडं साहिल आहे. खूप गरमी आहे, सकाळची रात्रीची थंडी वाजते काय माहिती, आता गरमी होते दुपारची. त्याला झोप येते. बघू आता परत दुसऱ्याकडे जायचं आहे. आता इकडं कुठे, आता इकडे होतो आपण नाही, हे कोणाचं लग्न होतं बहीण, आता हे भावाचं होतं, आता तिकडे वाटतं बहिणीचं आहे काय माहिती कसं काय ते. बघू आता तिकडे पण जास्त व्हिडिओ नाही काढणार, 2-3 व्हिडिओ काढणार कारण खूप म्हणजे खूप मोठा ब्लॉग झालेला आहे हा. तर त्याचे 2 किंवा 3 पार्ट होतील असं वाटतं मला. तर आता मला इशारा आलेला आहे समज रे त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. नवीन ब्लॉग मध्ये नाही टाइमपास करायला आलोय आज दुसऱ्या वाल्यावर जाणार आहे. आता भेटू दुसऱ्या बहिणीकडे. आता बहिणीकडे जाऊया. आता भावाकडे होतो, आता बहिणीकडे जायचं. बघू तिकडे काय ते कसं काय ते. एक पान फाटलेलं आहे, आता काय माहिती कसं सामान लावायचं ते.
चला भेटू आपण डायरेक्ट तिकडं. बघ ना किती ट्रेन आहेत बघ ना. हो कुठं कुठं नाव घ्या आता. हा ते तर आहे ते तर. हा आधी नाव नाही आधी नाव आणि सर्व. हा नाव मग नंतरला घ्यावा लागणार. हे बँजवाल्यांचा नियम आहे. रोटू नको लाव असं वाजलं चला लवकर नाही तर पैसे वाढतील. ऐका गोड मधुर सुर करी कृष्णाची बासरी. सेजलला घेऊन आलो मी तिच्या सासरी. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर. सागररावांसाठी सोडून आले मी आज माहेर.
हा चला काका येतो. अरे मी स्टँड घेतलं का मोठा बोंगा मी काय घेऊ आता. तर मित्रांनो आता पॅकअप वगैरे सगळं झालेलं आहे. पॅकअप सगळं होऊन आता डायरेक्ट आपण मुंबईला. चलो बाय बाय. चाललं आता आम्ही मुंबईला. तर आता आपण सगळं हे सामान आहे नाही सगळं जेवढं सामान आहे आता ते सगळं खाली न्यायचं आहे. खाली नेऊन मला वाटतं त्यांची गाडी येते गाडीने आपण ठेवायचं त्यात आणि डायरेक्ट मुंबईला कंटी मारायची. आपण बघू ट्रेन कितीची आहे. ट्रेन आहे. तर आता बघू कितीची ट्रेन आहे. डायरेक्ट स्टेशनला भेटू आपण. ओके चला बाय. पाणी प्यायचं काहीच पाणी प्यायचं काय विचारून घेतो हां विचार आता पाणी प्यायचं काय विचारून घ्या त्याला भाई राहतो तर मित्रांनो आता आपण जाऊया. हे लोक आता असेच भंकस सुरू आहे पाणी पियाला. हे आता अजून तर आता भेटू स्टेशनला. सामान विमान ठेवूया आणि डायरेक्ट स्टेशनला भेटूया. चला बाय. तर मित्रांनो आता बघा हे लोक कसे ट्रेकिंग करतात आणि आम्ही कसं आलोय वरती बघा. तुझा पण ते तिकडे फेमस झाला. आपण आपल्या ब्लॉग बद्दल चौकशा करत होते. सीधा पब्लिकच्या मनात बसलो आपण. पण ते इकडे नाही खेळलाय. हा इथूनच आहे. सरळ जायचं सरळ. खाली खाली बघ नीट. समजले. हा काय नाही नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ. भरभरून पाणी पिऊ. भरभरून पाणी पिऊ. हा खरं. हे आता नवीन होतं. मित्रांनो आता खाली बघितलं तुम्ही कसं आलो. तसंच आम्ही वरती चढलेलो ट्रॅकिंग करून हे सगळं सामान घेऊन. फुल उदास झालेले. फुल उदास आता. हा आता फुल उदास झालेले. डायरेक्ट भेटू आपण
आता स्टेशनला भेटूया आपण. ठीक आहे, मजा स्टेशनला. बाय. गाईचं काय असेल तर मित्रांनो अशी खूप गर्दी आहे, लय बेकार गर्दी आहे. आणि मी आता तुम्हाला वाटत असेल की ट्रेनमध्ये आपण वरती बसतो वगैरे तिकडं आहे, तर तिकडं नाही. मी दरवाजाच्या वरती बसलेलो, तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, दरवाजा त्याच्यावर बसलोय. खूप ऍडजस्ट केलंय. आता बघू, गर्दी कमी झाली तर आपण डायरेक्ट सीट बुकिंग करूया आपण डायरेक्ट. माटी स्लीपर म्हणून झोपलेत एकदम बेकार. बघू काय ना काय ते जुगाड करूया आपण आणि जागा करूया आपण. चला भेटू डायरेक्ट आता दादरला उतरणार, तर दादरला भेटू. ओके, बाय. फायनली मी ना जरा पण झोपलो नाही गाडीवर, 1 इंच पण असा पण नाही झोपलो. फास्टिंग करतो. भेटू आपण. मित्रांनो आता आपण दादरला पोचलोय. तर मित्रांनो आता आपण दादरला पोचलोय. बघू घरी जाऊया. घरी जाऊन काय ते ब्लॉग एंड करूया, कारण मी आता खूप झोपेत आहे. मला काय समजत नाही, कारण काय झोपलाय काहीतरी थोडाफार झोप भेटले. तिकडं जायचं. नाही, इथूनच शिर्डीने जायचं. इकडनं ना टॅक्सी पकडायची. बस येईल ना. तर मित्रांनो आता घरी जाऊन ब्लॉग एंड करूया, मी टॅक्सीने जाणार आहे. नाहीतर मी डायरेक्ट उद्या सकाळी ब्लॉग एंड करेन. हां, तेच घरी गेल्यावरती सकाळी मी उठीन तेव्हा ब्लॉग एंड करेन. चला भेटू एंड करताना. तर मित्रांनो आता आपण जस्ट बिल्डिंगमध्ये पोचलो आहे. मी ब्लॉग एंड करण्यासाठी मी ब्लॉग शूट करतो आहे, कारण आता खूप मोठा झालेला ब्लॉग. तर कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याला अजून पुण्यामध्ये ऑर्डर येणार आहेत, पण बघू मी जाणार आहे की नाही, कारण आता मी कामाला पण लागलो आहे. तर त्याचमुळे जरा प्रॉब्लेम होतो आहे जायला तिकडं. आता बघू काय ते, जर फिक्स असेल तर मग मी नक्कीच व्लॉग शूट करणार. आणि मुद्द्यावरती येऊ आता, की जर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भरभरून प्रेम द्या, जेणेकरून मला अजून नवीन ब्लॉग टाकायला आवडेल. जर तुमचा प्रेम असेल तर नक्कीच मला आवडेल, असंच जर प्रेम देत राहिलं तर. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरात लवकर आपण आणूया. ओके, तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म.
बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.